नमस्कार मंडळी. आज ना मी हा रात्रीचा व्हिडिओ आहे. आणखी मी पुलाव केला होता. खूप छान झाला होता, टेस्टी झाला होता. आणि मुलं आल्यामुळे ना मोबाईल शूटिंग राहिलेलं आहे. एक कांदा मोठा कापलेला आहे आणि खडा मसाले घातलेले आणि चहा जिरा घातलेले आहे अर्धा चमचा. हे टमाटा घातला आणि हे हिरवं वाटण घातलेलं आहे. पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणखी हिरव्या मिरच्या असं हे वाटण करून फोडणीमध्ये घातलेलं आहे. 1 चमचा तूप आणि थोडंसं तेल जरा बऱ्यापैकी घालायचं. 2 चमचे तूप घातलेलं आणखी चांगलं फ्राय करून घ्यायचं. इतकं टेस्टी झालं आहे ना पुलाव. हे मी फ्रोझन वाटाणे आहेत आणि ते मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेले आहे. आणि हे मी 1 वाटी टाकलं. 1 वाटी फ्रोझन वाटाणे आहे ना, आपण जर हे केले ना, स्टोअर केले ना, आपल्याला कधी पण पाहिजे तेव्हा आपण जेव्हा भाज्या वगैरे करतो लागेल तेव्हा ते वापरू शकतो. त्यामुळे ते स्टोअर करून ठेवू शकतो. ज्यावेळेस स्वस्त असतात ना वाटाणे, मी हे 30 रुपये किलो असताना हे स्टोअर केलेले. अजून माझे थोडेसे संपत आले. या भाज्या आपल्या घरामध्ये जेवढ्या असतील तेवढ्या म्हणजे नाही का कोणत्याही घेतल्या तरी चालतात. मी फ्लावर घेतलेलं आहे, बीन्स घेतलेले आहे, मला सांगते गाजर घेतलेले, शिमला मिरची घेतलेले, आणखी हे पावडरी मसाले घातलेले, हळद, थोडंसं लाल मिर्च, आणखी धना जिरा पावडर, काश्मीरी लाल तिखट आणि हे 2-3 चमचे मी दही घातलेले. ते पण मी फ्राय करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये. सगळ्या भाज्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतले. आणखी 2.5 वाट्या तांदूळ बासमती आहे, तिबार आहे. तिबार मिळतात ना, तसले घेतलेले. आणि ते मी भिजत घातला होता, धुवून भिजत घातलेला होता. आणि त्यामुळे मग ह्याच्यामध्ये मी पाणी कमी घालायचं. पाणी थोडं कमी घातलं ना तर एकदम छान होतं भात. कारण भिजत घातल्यामुळे ना त्याला पाणी कमी लागतं. आणखी गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. आणखी जरा थोडा वेळ झाकून ठेवले मी. 2-3 वाफ आल्यावरती हा भात शिजलेला आहे. इतकं टेस्टी झालेलं आहे भात. तुम्ही एकदा नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. खूप टेस्टी झालेलं आहे भात. आणखी मी शिजल्यानंतर 1 चमचा हे घातलेलं आहे तूप. आणखी 1 चमचा मी गरम मसाला घातलेला. गरम मसाला आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली. भात शिजलेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी? तुम्ही एकदा नक्की करा. कधी कधी चपातीचा कंटाळा येतो ना, त्यामुळे कधीतरी असं करायचं. आणि कोशिंबीर, आपलं काकडी, कांदा वगैरे घालून कोशिंबीर केली तरी पण चालते. धन्यवाद. बाय.